साहेब, ही गावातली माणसं काही गायब झालेत, काहींचा मर्डर झालाय. ह्यांचा काही एकमेकांशी संबंध असेल का? सुधाकर कुठे आहे? येतोय साहेब, केलाय फोन त्याला, तरी तास झाला त्याला. उशीर झाला त्याला या. साहेब. हा कर जैन साहेब. जय. उशीर झाला काय? बसूनच काम करून घेतलं का? हो साहेब, ते म्हणत होते रिपोर्ट्स उद्या मिळतील, पण म्हटलं आजच हवेत, अर्जंट आहे, म्हणून तिथं थांबून बसूनच काम करून घेतलं. स्लो पॉयझनिंग. लो पॉयझन आहे. साहेब, मला वाटलंच होतं साकेतच्या जीवाला गावात धोका आहे. साहेब, तुमच्या घरात घुसून त्याच्या औषधात फेरफार कोण करेल? गोपाळ. काय? अरे तुझा भाऊ आहे गोपाळ, त्याच्याबद्दल तुझं काय मत? नाही, त्याचा वावर वाढलाय आमच्या घराच्या आसपास. नाही साहेब. साहेब, पहिली गोष्ट मी त्याला भाऊ मानत नाही, माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. पण तू हे सगळं असलं का करेल? म्हणजे साहेब, तू लय घाबरट आहे, त्याच्याकडून साधी माशी मारली जात नाही. साकेतचा आणि त्याचा काय संबंध? तो साकेतला मारायचा प्रयत्न का करेल? आता हे साकेतच सांगेल. आईवर कुणाचा काय राग असेल? तिच्यावर का कुणी वार केला असतील? तिला मारायचा प्रयत्न का केला असेल? का तात्यांचं कुणाशी तरी वैर होतं आणि त्या माणसानं तात्यांचा राग आईवर काढलाय? तो जो कोण आहे ना, एकदम माझ्या समोर आला पाहिजे. नाही त्याला तडपवून मारलं ना तर मी पण लाली नाही. आई, आई, घाबरू नको सा, मी आहे ना तुझ्याजवळ. तुला काय नाही होऊ देणार. तू लवकर बरी होणार आहेस. झालं आई, तू आराम कर. लाली, आई, काय झालं? तो मला म्हणत होता तुझ्या मुलीला मार झालाय ना, तोच उतरवायचा आहे म्हणून मारतोय तुला. काय केलंय तिनं? तिलाच विचार, ती सांगेल. श्वास थांबवू नकोस, मरशील नाहीतर. माझा माज उतरवणार असं कोण आहे ज्याचा माझ्यावर एवढा राग आहे आणि त्या रागातनं माझ्या आईवर हल्ला केलाय त्यानं? हे कारस्थान तुम्ही तर नाही ना केलं. तसं असेल ना तर लय महागात पडणार आहे तुम्हाला, एवढं की त्याचं आयुष्यात कधीच तुम्ही विचार केला नसाल. लाली, काय होतं? डॉक्टरला बोलू? काय यास ते कळवलं का? हा, कळवलं. आय, ते तुझ्यावर ज्यानं हल्ला केला त्याला तू ओळखतेस? म्हणजे चेहरा बघितलाय का त्याचा? ओळखीचा आहे का कोणी? नाही ग.
नमस्कार जामकर साहेब. तुम्हाला कोणी बोलवलं? मी तुम्ही का नाही बोलून? मी कसं बोलवणार आहो? म्हणजे हे सगळं जे काय झालं का नाही तो मला काय सुधारलंच नाही. त्यात माझी गाडी पंक्चर झाली. गाडीसाठी मी इकडं तिकडं बाजारात गेलो. कशी गाड्या आहे तब्येत तुमची आई? हा आता ठीक आहे. हे मला माफ करा. मला माहिती तुमची तब्येत खराब आहे, पण तपास कमी आहे. मला तुमचा जबाब घ्यावा लागेल. सुधाकर. हां सर. तुमच्यावर हल्ला कसा झाला? तुमचं कोणावर काही संशय? मी फोनवर लालीशी बोलत होते तर दरवाजा वाजला. मी दार उघडलं. तुम्ही सांगू शकता तो कसा दिसत होता? काय कपडे घातलेले त्यांनी? हा, कुणावर संशय? या गोपाळ नावाच्या टेररला अटक करा. अहो जामकर साहेब काय बोलताय? मी कशाला असं काय करीन? तर माझ्याकडे का बघत नाही? याच्याकडे का बघत नाहीत? तुझ्याकडे का बघतात? याला अटक करा. अहो मला काय माहिती, त्या सासूबाई आहेत माझ्या, आईसारख्यात माझ्या. मी असं कशाला करेन सांगा बरं. काय नाही हो साहेब, जावई बापू असं कशाला काय करते? त्या माणसाला दाढी होती, त्यांनी गॉगल घातलेला आणि त्यांनी त्याचा चेहरा लपवलेला. यांनी काय घरात चोरी केली का? दागिने वगैरे? यांनी म्हणजे त्या चोराने? नाही 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 साहेब, मी जेव्हा तिकडे पोहोचले ना तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. काय पसरलेलं विस्कटलेलं असं काय नव्हतं. म्हणजे चोरीला काय गेलं नाहीये. जरा इकडे या आणि तुमच्याशी बोलायचं जरा मला. तुमचा नवरा आहे. या तुमचा नवरा याच्यावर लक्ष ठेवा. याच्या हालचाली सगळ्या संशयास्पद आहे. दगा फटका होऊ शकतो. आमचा तपास चालूच आहे. तुम्हाला काही आठवलं तर आम्हाला कळवा, आम्हाला मदत होईल. चला. सुधाकर, या लालीच्या कुटुंबाचं कोणाची होय रे तपासायला राव. हो साहेब. साहेब, ही गावची माणसं लय आडगी असतात. कशावर पण मांडतात. आणि तिच्या बापाचं सांगायचं म्हटलं ना, बाप लय आडल तट्टू आहे. आई साधी बोळी आहे. लालीच्या आईच्या आजारपणात यांचा सगळा पैसा गेला. पैशावाल्याचं घर होतं. मला असं वाटतं साहेब की त्यांच्या नवऱ्याच्या रागापायी यांच्यावर हल्ला झाला. नाही, फार वरवरचं सुपरफिशियल अनालिसिस झालं. पण खोलात जायला पाहिजे. बारकाईनं तपास करायला पाहिजे आपल्याला. तपासात आणखी धागेदोरे आपल्या हाती लागतील.